This is a true Gandhi follower. Yes, Tom, this newsreel sure is a riot. And believe you me, Thomas, those bamboo sticks hurt. They can crack your skull. 150 were killed before this day was over. नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना. काँग्रेसच्या स्थापनेपासून स्वातंत्र्यासाठी अनेक प्रकारची आंदोलनं काँग्रेसनं केली. त्यापैकी काही आंदोलनं ही इंग्रजी अन्यायाच्या विरोधात स्थानिक स्वरूपाची होती, तर काही ठिकाणी स्वातंत्र्यासाठीच्या मागण्यांची होती. पण 1942 साली झालेली स्वातंत्र्यासाठीची चळवळ ही चले जाव चळवळ, क्विट इंडिया मूवमेंट या नावानं प्रसिद्ध. या लढाईमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिला देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या होत्या. त्यापैकीच काही महिलांची आजची ही कहाणी. काँग्रेस नेत्या उषा मेहता यांनी वयाच्या केवळ 8व्या वर्षांपासून आंदोलनं पाहिली. त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षी सायमन कमिशन भारतात आलं. तेव्हा वापस जावच्या घोषणा त्यांनी केलेल्या त्यांना आठवत होत्या. नंतर वयाच्या केवळ 22व्या वर्षी त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य आंदोलनात पूर्णपणे झोकून दिलं. काँग्रेसच्या या साऱ्या आंदोलनांमध्ये त्या नेहमी सक्रिय राहिल्या. निडरपणे इंग्रजी शासनापुढे उभ्या राहिल्या. संघर्ष हेच जणू आपलं जीवन आहे असं त्यांनी जणू मनोमन ठरवलेलं होतं. उषा मेहता अर्थातच अशा प्रकारच्या क्रांतिकारक नेत्या या एकट्या दुकट्या म्हणून नव्हत्या. त्यांनी आणि त्यांच्यासारख्या अनेकांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी चाललेल्या निकराच्या शेवटच्या लढाईत जे योगदान दिलं ते कधीही न विसरता येण्यासारखं. ही सारी कहाणी आहे भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या दुसऱ्या आणि अंतिम स्वातंत्र्य युद्धाची. इतिहासानं ऑगस्ट क्रांती म्हणून ऑगस्ट 42मध्ये घडलेल्या घटना या ऐतिहासिक म्हणून नंतर नोंदवून ठेवलेल्या. दिनांक 8 आणि 9 ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर काँग्रेस पक्षाचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाला प्रचंड मोठी गर्दी जमलेली होती. अधिवेशनात अगोदरच ठरल्याप्रमाणे गांधीजींनी आता यापुढे आम्ही इंग्रजांच्या साम्राज्यवादी बुटाखाली चिरडले जाणार नाही. आम्ही आता स्वतःला स्वतंत्र मानतो आहोत. यापुढे आम्ही कुणाचेही हुकूम ऐकणार नाही आणि लोकांनीही आता इंग्रजी साम्राज्याविरुद्ध आपला शेवटचा संघर्ष सुरू करावा अशा अर्थाचं आवाहन केलं. 73 वर्षांच्या या भारतीय फकीरानं इंग्रजांना भारत छोडो, क्विट इंडिया आणि चले जाओ या शब्दांनी अखेरचा निर्वाणीचा इशारा दिला. स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष चळवळ चालविणाऱ्या काँग्रेस पक्षानं आता निकराची लढाई करावी असा निर्णय घेतलेला होता. इंग्रज देखील हा निर्णय जाणून होते. त्यासाठी निश्चित काही कारणं होतीच. 1939मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. इंग्रज अडचणीत होते. जागतिक दबाव वाढता होता. सारी राजकीय परिस्थिती पाहून इंग्रजांनी भारतीयांना कायदेमंडळात आपलं प्रतिनिधित्व वाढवून देण्याचं आमिष दिलं. पण आता काँग्रेसनं पूर्ण स्वातंत्र्याहून काहीही कमी नाही असं आपलं मागणं पुढे रेटलेलं होतं. पुन्हा क्रिप्स कमिशन भारतात आलं. जागतिक दडपणाखाली असलेल्या इंग्रज सरकारनं आता ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत पूर्ण स्वातंत्र्य देऊ केलं. पण तो प्रस्तावही फेटाळण्यात आला. 1942च्या जुलै महिन्यातच सेवाग्राम इथं काँग्रेसची एक मोठी सभा पार पडलेली होती. त्यातच स्वातंत्र्यासाठीच्या अंतिम संघर्षाचा ठराव पारित झाला. मसुदाही ठरला. यापुढे आंदोलन अधिक तीव्र झालं तर ते दडपून टाकण्यासाठी इंग्रज सरकार देखील द्वेषानं भिडणार होतं. सरकारी दडपशाही सुरू झाली. 9 ऑगस्ट रोजी पहाटेपासून
काँग्रेसच्या साऱ्या बड्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्थानबद्ध काँग्रेस नेत्यांमध्ये गांधी, नेहरू, पटेल आणि आझाद यांचा समावेश होता. गांधींना पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं, तर नेहरूंची रवानगी अहमदनगरच्या किल्ल्यात झाली. गांधीजींचं भारत छोडो आवाहन लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून वृत्तपत्रांची पूर्ण मुस्कटदाबी करण्यात आली. शिक्षणाचं प्रमाण कमी, वृत्तपत्रही कमी जी असतील त्यांनी या गांधीजींच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला नव्हता. थोडक्यात हे आवाहन लोकांपर्यंत पोहोचणं हे आवश्यक होतं, पण तेवढंच कठीण देखील होतं. उषा मेहता यांनी त्या परिस्थितीत गुप्त पद्धतीने रेडिओ चालवता येतो की काय याबद्दलची चाचपणी सुरू केली. त्यात त्यांना यश मिळालं आणि 14 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेस रेडिओ गरजू लागला. भारत छोडो करो या मरो अशी घोषणा या रेडिओतर्फे देण्यात येत होती. देशभर हा सगळा मेसेज पोचला. काहीतरी मोठं आंदोलन सुरू झालं असं वातावरण लोकांमध्ये पसरायला सुरुवात झाली. आंदोलन दडपून टाकण्याच्या इंग्रजी वल्गना ज्या होत्या त्या साऱ्या फोल ठरल्या. गांधीजींचा संदेश नेमकेपणानं या रेडिओनं लोकांपर्यंत पोहोचवलेला होता. अनेक ठिकाणी आंदोलक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झडपा झाल्या, लाठीमार, गोळीबारही झाले. खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन आता पेटलेलं होतं. उषा मेहता यांचा 42.34 फ्रिक्वेन्सीवर चालणारा रेडिओ सातत्यानं आम्ही भारतात कुठेतरी आहोत, पण लोक जिथं असतील तिथून त्यांनी संघर्ष मात्र सुरू करावा असा मेसेज सातत्यानं देत होता. त्या रेडिओ स्टेशनचा माग काढणं आणि ते उद्ध्वस्त करणं सरकारला फार काळपर्यंत जमलेलं नव्हतं. जवळपास 3 महिने हे रेडिओ स्टेशन चाललं, पण या काळात भारत छोडोचं आवाहन पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचलेलं. काँग्रेस रेडिओनं आपली भूमिका यशस्वीपणे बजावली होती. अखेर 12 नोव्हेंबर 1942 रोजी हे रेडिओ स्टेशन हुडकून काढण्यात पोलिसांना यश आलं. उषा मेहता यांना अटक झाली. पोलिसी चौकशा सुरू झाल्या. त्यात त्यांना 4 वर्षांची शिक्षाही झाली. उषा मेहता यांनी अर्थातच आनंदानं तुरुंगवास पत्करला, पण स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनेक उषा मेहता त्यावेळी तयार होत्या. मुंबईहून गांधीजींनी केलेलं करो या मरोचं आवाहन बंगालात पोचलं होतं. तिथल्या मिदनापूर जिल्ह्यात तामलुक नावाच्या एका गावात मातंगिनी हाजरा या 72 वर्षाच्या वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्त्या काँग्रेसमध्ये अनेक वर्ष सक्रिय होत्या. 1930चं सविनय कायदेभंग आंदोलन असो की नंतरचा मिठाचा सत्याग्रह, या साऱ्या आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग हा सक्रिय होता. भारत छोडोचं आवाहन त्यांच्यापर्यंत पोहोचलं तेव्हा त्यांनी जवळपास 6,000 लोकांना एकत्रित केलं. भारत छोडोच्या घोषणा देत त्यांनी आपला मोर्चा तामलुक पोलीस स्टेशनकडे वळवला. लोक संतप्त होते. पोलिसांचं कडं तोडून मोर्चा पुढे जात होता. पोलिसांनी अखेर गोळीबार केला. मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या मातंगिरी जागेवरच ठार झाल्या. भारतीय स्वातंत्र्य युद्धातल्या पहिल्या महिला शहीद म्हणून त्यांना नंतर सन्मानित करण्यात आलं. सुचेता कृपलानी हे स्वातंत्र्य चळवळीतलं एक आघाडीवरचं नाव. 1908 मध्ये त्यांचा जन्म पंजाबातल्या अंबाला इथं झालेला होता. 1940 नंतर भारतीय स्वातंत्र्याचा संघर्ष तीव्र बनला. सुचेता यांनी अनेक ठिकाणी धरणं दिली, आंदोलनं केली, भाषणं केली. सातत्यानं जनजागृतीच्या कामात लोकांना मार्गदर्शन केलं. त्यांची ख्याती आणि महती अशी की दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं तेव्हा संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान गाण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त झालेलं. नंतरच्या काळात त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या आणि भारतीय लोकशाहीतल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून इतिहासात त्यांनी आपलं नाव नोंदवलं. 1942च्या स्वातंत्र्य संग्रामातील नायिका म्हणून गौरव प्राप्त करणाऱ्या अरुणा असफअली हे नाव कुणाला माहिती नाही. ज्या गोवालिया टँक मैदानावरून गांधीजींनी करो या मरोची घोषणा बुलंद केली, त्या मैदानात जमलेल्या लक्षावधी लोकांसमोर तिरंगा फडकवण्याचा सन्मान
याच अरुणा असापल्ली यांना मिळालेला होता. आधुनिक शिक्षण घेतलेल्या अरुणा प्रसिद्ध होत्या त्या त्यांच्या बंडखोर आणि चिकाटीच्या प्रवृत्तीमुळं. स्वातंत्र्याच्या कुठल्याही आंदोलनात त्यांची उपस्थिती ही नेमकी ठरलेली. आंदोलनं 1930चं असो, 32चं असो की 1941चं, या साऱ्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला, तुरुंगवास पत्करला. त्या अरुणा 1942च्या आंदोलनापासून दूर कशा राहतील? इथंही त्यांची उपस्थिती कायम होती. पण यावेळी त्यांनी मात्र ठरवलेलं होतं, काही झालं तरी पोलिसांच्या हाती मात्र लागायचं नाही. दिनांक 9 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या साऱ्या बड्या नेत्यांना अटक करण्यात आली. तेव्हा अरुणा आसापल्ली भूमिगत झाल्या. दिल्ली, मुंबई, कलकत्तासारख्या शहरांमधून पोलिसांना गोंगारा देत लहान सहान बैठका घेत राहिल्या. पोलीस त्यांच्या मागावर असत, पण प्रत्येक वेळी त्या हमखास पोलिसांच्या हातून निसटून जात. त्यांच्या विरोधात अटकेची वॉरंट होती, त्या हाती लागत नाहीत हे पाहून त्यांच्या संपत्तीवर टाच आणली गेली. त्यांच्यावरचा दबाव पूर्ण वाढता होता. पण अरुणा मात्र शेवटपर्यंत बदल्या नाहीत. तब्बल 2 वर्ष उलटून गेली. त्यांच्यावरचं वॉरंट लॅप्स झालं. तेव्हा कुठं त्या उघडपणे वावरायला त्यांनी सुरुवात केली. 1942च्या स्वातंत्र्ययुद्धातील निवडक महिला कार्यकर्त्यांच्या या संघर्ष कहाण्या. स्वातंत्र्य मिळालं तर ते उगाच नाही, संघर्षाविना तर मुळीच नाही, हेच दर्शवणाऱ्या या सगळ्या कहाण्या. ऑगस्ट महिना हा भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीनं ऑगस्ट क्रांतीचा महिना म्हणून ओळखला जातो. या काळात आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करणं हे आपलं परम कर्तव्यच. आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब मात्र निश्चितपणे करा. नमस्कार.